नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोहन आणि आता आपण जातो ते वडाळ्यामधील राम मंदिर आहे तिकडं. का जाणार ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे आणि छोटंसं मला माहिती द्यायची आहे ते आता आपण जाणून घेऊया. मला काही मुलांची कमेंट आली होती की दादा आम्ही जो व्हिडिओ बनवतो त्याच्यासाठी आम्हाला काय बोलायचं, काय कसं नाही ते सर्व थोडं आम्हाला माहिती सांगाल का त्याच्याबद्दल. त्याच्यासाठी त्या थोडीशी मी माहिती घेऊन आलेलो. तर मित्रांनो, माहिती अशी आहे की ज्यावेळेला जो बाईक रायडिंग करतो, जो यूट्यूबर असतो, तो असं घरामधून चिठ्ठी नाही लिहून आणत की मी आज हे बोलायचं आहे, मला ह्या व्हिडिओमध्ये असं बोलायचं आहे, तसं बोलायचं आहे. तर मित्रांनो, त्यांचं काय तर ठराविक असतं, म्हणजे जो रस्त्यावर दिसेल त्याप्रमाणे त्यांना बोलण्याचं सवय असतं. त्याचप्रकारे मी पण तेच करतो की समोर जे दिसतंय त्याच्यावरून आपण थोडंफार माहिती सांगू शकतो. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या 3-4 गोष्टी आहेत, म्हणजेच की आपण ज्या ठिकाणावर जाणार आहोत. उदाहरणार्थ मला वडाळ्यातून समजा वाशीला जायचं आहे, तर मी त्याच्याविषयी त्या रस्त्याला काय काय लागतं, टोलनाका किंवा मंदिरं वगैरे त्याची किंवा इतर कुठं जाण्यासाठी रस्ते असतात, त्याच्यासाठी ती माहिती आपल्याला पाहिजे, जेणेकरून आपण पुढं त्याविषयी पण थोडंसं बोलू शकतो की ह्या बाजूला फिरल्यानंतर हे मंदिर लागतं किंवा ह्या बाजूला फिरल्यानंतर हा गड किल्ला आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडं माहिती द्यावी लागतं. आणि मला अजून 2-4 मुलांची अशी कमेंट आली होती की दादा माझ्याकडं व्हिडिओ बनवायला स्पोर्ट बाईक नाही, माझ्याकडं MT आहे. कोणी सांगितलं माझ्याकडं NS 125 असं. तर त्यांना सांगायचं इतकंच की तुम्हाला जर उदाहरण पाहिजे असेल तर माझ्या स्वतःच बघा, कारण की मी पण रायदर 125 वरून व्हिडिओ बनवतो. ज्याच्यामध्ये इच्छा असताना कोणती एक गोष्ट करायची, तो नेहमी प्रयत्न करत राहतो. माझं पण तसंच होतं की मी पण विचार करायचो व्हिडिओ बनवीन, पण असं करता माझ्याकडनं 1-1.25 वर्ष गेलं. त्याच्यानंतर मी आता व्हिडिओ बनवायला लागलो आणि थोडंफार मला माहिती पाहिजे होती, म्हणून मी यूट्यूबला असं 2-4 यूट्यूबरांचे व्हिडिओ बघत होतो आणि मी खास म्हणजे मराठी यूट्यूबर जे होते त्यांच्याच व्हिडिओ बघायचो, कारण की मला मराठीत सर्व ब्लॉग करायचे म्हणून मी त्यांची माहिती बघायचो. आणि मी आतासुद्धा व्हिडिओ बनवतो तो काय मोबाईल हेल्मेटला लावत नाही किंवा GoPro नाही लावत. मी जो बाईक चालवणार असतो त्याच्या पाठीमागून व्हिडिओ बनवतो, म्हणजे मला पण असं बोलायला वगैरे भीती नाही वाटत आणि बरं वाटतं. बोलण्याचं जे काय असतं तो ताण दूर होतो, म्हणजे समोर मोबाईल असला पण लोक कशी बघतील ह्या नजरेने असं तसं फरक वाटायचं, म्हणून मी ते जास्त हे करत नव्हतो. म्हणून मी पाठीमागून सध्या तर व्हिडिओ बनवतो. पुढं जसं व्हिडिओ आपलं व्हायरल होत जातील तसं मग आपण पुढं तो मोबाईल किंवा GoPro असेल तो हेल्मेटला लावू. आणि मी तुम्हाला बोललो होतो की वडाळ्यामधील जो राम मंदिर आहे तिकडं जात आहे. तर मित्रांनो, कशासाठी जात आहे तो कारण असं आहे की माझा मित्र जॉबला जातो, पण त्याची पंचिंग रात्री 11:45ची आहे. म्हणून आम्ही आता 11:30 वाजलेले आहेत. मग ते 15 मिनिटं आमच्याजवळ आहे, त्याच्यासाठी आम्ही त्याचं पंचिंग करण्यासाठी आता घाईघाईने आलो. त्याच्यातून जाते सहज, तर चला एक ब्लॉग पण बनवूया, जेणेकरून आपल्याला तितकंच फायदा होईल. आपले व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलवर जे मराठी नवीन ब्लॉग पडतील ते तुमच्यापर्यंत सहजरित्या नोटिफिकेशनमार्फत पोचून जातील. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण ह्या ब्लॉगला इथंच समाप्त करूया. भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये.